नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला. आपण आहे ना आज दही भेंडी करणार आहे. तर मी भेंडी आहे ना ही अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि धुवून पुसून घेतलेली आहे. मी भेंडी कोरडी करून घेतलेली आहे. तर मग आपण भेंडी कापून घेऊयात. आता छोटी छोटी भेंडी मी मुद्दामच छोटी भेंडी घेतलेली आहे कारण की ही अशी अख्खी भेंडी ठेवायची असते. तुकडे नाही करायचे भेंडीचे कधी. अशी कापून घ्यायची भेंडी नाही का, पूर्ण नाही कापायची. त्याच्या मागचा आणि पुढचं डेट कापायचं आणि अशी करून घ्यायची भेंडी. जसं असं वांग कापतो का आपण भरलं वांग करायसाठी तशी करून घ्यायची. मोठी असेल ना तर त्याचे 2 तुकडे केले तरी चालतील आणि छोटे असेल ना तर नाही का असं आखीच ठेवायची तशीच. अशी उभी कापायची भेंडी म्हणजे त्याच्यात मसाला जाईल नाही का. भेंडी हे अशी आहे ना आपण भेंडी कट करून घेतलेली आहे. चला आपण आता भेंडी करून घेऊ. आपण आहे ना अर्धा किलो भेंडीसाठी आहे ना 4 कांदे घेतले, कोथिंबीर घेतली आणि लसूण घेतलाय. थोडासा अद्रक पण घेतलेला आहे मी. तर आता आपण आहे ना हे सगळं धुवून घेऊयात. कांदे मी सगळं नीट करून घेतलेलं आहे. कांद्याची सालं काढून घेतलेली आहेत पण धुवून घेऊयात. आता कांदे ना कधी पण धुवून घेतले ना तर जास्त डोळ्याला कडवण येत नाही किंवा पाणी येत नाही डोळ्यातून. कांदे असं सालं काढून कधी पण धुवून घ्यायचे. 2 मिरच्या पण घेतल्यात बरं का मी. तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 मिरच्या पण घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे मी. कोथिंबीर घेतली होती. आपण आहे ना कांदा बारीक कापून घेऊयात. आता बारीक कांदा कापून घेऊयात आपण. कांदा कापून घेणार आहे. एकदम बारीक कांदा कापायचा. हे आहे ना आपण अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण आणि कोथिंबीर ही बारीक करून घेणार आहे आपण. थोडंसं मीठ टाकणार आहे मी ह्याच्यात. आपण आहे ना थोडीशी कोथिंबीर पण ह्याच्यात बारीक करणार. असं आहे ना आपण हे अद्रक लसूण कुटून घेतलेलं आहे आपण. एक चमचा मी तेल टाकून घेतलेलं आहे कारण आपल्याला नुसती भेंडी परतून घ्यायची ना. मग त्यासाठी मी 1च चमचा तेल टाकलेलं आहे आणि ही भेंडी मी अशीच परतून घेणार आहे. म्हणजे मीठ टाकून नाही का. मस्त आहे ना ते परतून घ्यायची. मीठ टाकून परतून घ्या म्हणजे असं मीठ आतमध्ये शिरल नाही का. जिथं आपण कापलंय ना त्याच्यात मीठ शिरल मग नाही का. थोडंसं मीठ टाकून घ्या. मिनिट आहे ना भेंडी आपण झाकून ठेवूयात म्हणजे शिजल भेंडी नाही का. आपण आहे ना 2-3 पळ्या तेल टाकून घेतलेले. थोडीशी मोहरी टाकून घेऊया. जिरा टाकून घेऊयात आपण. पण कांदा टाकून घेऊया. दही होतं ना ते पावशेर नाही का. तर एवढं दही नको आपल्याला. आपण निम्म दही घेणार आहे त्याच्यातलं आणि हे दही आपण ठेवून देणार किंवा हे दही निम्म केले म्हटल्यावर ते ठेवून देते नाही का. ह्याच्यात घेते पण थोडीशी 1 पाव चमचा मी लाल मिरची पावडर घेतलेली. तिखट आहे म्हणून मी खूप थोडीशी घेतलेली आहे. 1 चमचा आहे ना मी हळद घेतलेली. 1 चमचा आहे ना मी
धना पावडर घेतली. एक चमचा आहे ना मी मसाला टाकून घेतला याच्यात. थोडंसं आहे ना मी मीठ टाकून घेतलं याच्यात चवीपुरतं नाही का. आता आपण आहे ना हे सगळं हलवून घेऊया. अद्रक लसूणची पेस्ट मी ह्याच्यात टाकणार आहे. परत आहे आपण आहे ना त्याच्यात आता ही अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. कांदा आपला चांगला परतायचा आणि आता आहे ना म्हणजे ते दही टाकून घेऊया. दही मसाला नाही का मिक्स केलेला. आपण आहे ना मस्त आता एकसारखा हलवून घेऊया. आपण आहे ना 5 मिनिटं झाकून ठेवूयात बारीक गॅसवर नाही का. मीठ आहे ना आता आपण सगळ्यात मीठ टाकलेलं आहे. दह्यात मीठ टाकलेलं आहे. अद्रक लसूण पेस्ट करताना मीठ टाकलेलं आहे. भेंडी तळताना मीठ टाकलेलं आहे. तर आपण आपल्या हिशोबानेच मीठ टाकायचं आता बघूनच नाही का. चव घेऊनच नाही तर खरट होऊन जाईल. आता ही मी कापून ठेवलेली कोथिंबीर होती ना मी ते पण टाकून घेणार आहे याच्यात. ना ते तळून घेतलेली भेंडी ह्याच्यात टाकून घेणार आहे. झाकून ठेवूया भेंडी आता 5 मिनिटं. अजून 2 मिनिटं ठेवूयात आपण म्हणजे मस्त भेंडी शिजल नाही का मसाल्यासोबत. आणि मसाल्याची चव चांगली लागेल मग भेंडीला. ह्या बाउलमध्ये भेंडी काढून घेऊया नाही का. चपातीसोबत भातासोबत खूप छान लागते बरं का भेंडी. ही आपली दही भेंडी नाही का तयार आहे. हे चपातीसोबत भातासोबत किंवा भाकरीसोबत पण खूप छान लागते बरं का. अशी भेंडी करून बघा एकदा.